मला जाणवायचं की नीतूच्या सहवासात मी खूप बदलले आहे. तो भेटण्यापूर्वी माझं जग खूप लहान होतं. वैद्यकीय शाखेकडे प्रवेश मिळाला म्हणून मी डॉक्टर झाले. शिकत असताना सुद्धा मी कोणती ब्रँच निवडायची याबद्दल काहीच विचार केला नव्हता. नीतू माझ्या आयुष्यात आला म्हणून मी त्याच्यासारखी भव्य दिव्य स्वप्न पाहू लागले. त्याच्या बरोबरीनं देश विदेश हिंडले. त्याच्यामुळे अधिक कणखर बनले. माझे निर्णय मी घ्यायला शिकले. निश्चितपणे मी बदलले. पण असा काही बदल नीतूच्यातही झाला असेल का? मला आठवलं जेव्हा तो पहिल्यांदा शिक्षणासाठी म्हणून मुंबईला गेला. तेव्हा त्याच्या मित्रानं सांगितलं होतं की नीतूला वाटतं की माझ्यामुळे तो बदलला आहे, चांगल्या रीतीनं बदलला आहे. त्याच्या घरच्यांनाही असंच वाटायचं. ही बदलाची सुरुवात नेमकी कधीपासून झाली हे कळलं नव्हतं. पण अलीकडे मला सुद्धा अवचित ते जाणवून जायचं. अलीकडच्या काही वर्षात जाणवायचं की त्याचा पूर्वीचा भयकारी संताप थोडा का होईना निवळत चालला आहे. काही वर्षांपूर्वी आम्ही कॉन्फरन्ससाठी ऑस्ट्रेलियाला गेलो होतो. तेव्हा मी वेंधळेपणानं माझी पोस्टर टॅक्सीतच विसरले. पूर्वीचा नीतू असता तर मला प्रचंड काही बोलला असता. आता मात्र वेडी वाकडी तोंड करण्याखेरीज त्यानं झाल्या प्रकाराची शाब्दिक दखल घेतली नाही. ही तर अगदी अलीकडची गोष्ट. आम्ही लीलावती हॉस्पिटलकडे चाललो होतो. कॉलेजमधील काही मुलं मुली रस्त्यात घोळक्यानं उभी होती. गाडी थांबवून नीतू झटक्यात खाली उतरला. पुढे काय घडणार या कल्पनेनं मी शांत बसून राहिले. पण घडलं ते अघटित होतं. नीतूनं अतिशय हळू आवाजात त्या मुलांना रस्त्यात वाट अडवून गप्पा मारणं कसं चुकीचं आहे हे समजावून सांगितलं. ती मुलं मान खाली घालून निघून गेली. हे काहीतरी वेगळंच घडत होतं. आमच्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून मी प्रयत्न करायची. नीतूला यासाठी फार वेळ मिळायचा नाही. तो कधी लवकर घरी आला तर मुलांनी त्याच्याकडून शिकावं असं वाटायचं. त्याला मात्र मुलांबरोबर दंगामस्ती करण्यात जास्त मजा वाटायची. एकदा तो लवकर घरी आला. मी जुईला म्हटलं की बाबाजवळ बसून चित्र काढायला शिक. तो उत्तम चित्र काढतो. ती चित्र काढायला बसली तर पट्टी नव्हती. नीतूनं तिला पट्टी विकत आणायला पाठवलं. पट्टी घेऊन आल्यावर तिच्यावर प्रश्नांचा भडीमार झाला. पट्टी केवढ्याची? पैसे किती दिले? किती परत आणले? तिला काहीच सांगता येईना. तो चिडला. तुम्हाला पैशांची किंमत नाही? फुकट मिळतं म्हणून कळत नाही? वगैरे बरंच बोलला. जुई रुसली. चित्रकला शिकणं फिसकटलं. असं काही घडलं की मुलांना घडवण्यात आपण कमी पडत आहोत का असा प्रश्न माझ्या मनात यायचा. नीतूच्या आईची शिस्त, स्वावलंबन यासारखे गुण आपल्या मुलांमध्ये नाहीत या जाणीवेनं मी अस्वस्थ व्हायची. एकदा आम्ही सगळे जेवण करून उठणार इतक्यात नीतूनं मंदारला विचारलं, ताक प्यायचंय? संपवून टाक आता, थोडंच उरलंय ते. मंदार ताक प्यायला नेहमी तयार असतो हे त्याला माहीत होतं. समोरच एक स्वच्छ वाटी होती. ती मंदारनं ताकासाठी पुढे ओढली. नीतूच्या समोर अजून त्याचं रिकामं ताट होतं. अरे ती कशाला? ही बघ माझी वाटी आहे, यातच घे. हे ऐकलं न ऐकलंसं करून मंदारनं ताक नवीन वाटीत ओतायला घेतलं. मात्र नीतू ताडकन उठून स्वयंपाकघरात निघून गेला. एक शब्दही न बोलता तरातरा आपल्या खोलीत गेला. टीव्ही पाहत बसला. ही गोष्ट क्षणार्धात झाली. काय झालं ते मंदारला कळलंच नाही. तो त्याच्या मागे विचारायला गेला, पण एक नाही की दोन नाही. मंदार परत आला आणि म्हणाला, एवढं चिडायला काय झालं बाबाला? कमालच आहे, विचित्रच आहे ना. मी काय बोलणार. चारुता एकदा मैत्रिणीकडे गेली होती. आम्हा सगळ्यांना कुणीतरी हॉटेलमध्ये जेवायला बोलावलं होतं. बोलावलंय त्यावेळी पोचण्याचा नीतूचा कटाक्ष असे. बहुतेक डॉक्टर आपल्या व्यवसायातील व्यग्रतेचा गैरफायदा घेऊन उशिरा पोचण्यात पटाईत असतात. एखाद्या अत्यंत महत्त्वाच्या कामात गुंतला असला तर नीतू वेळेवर फोन करून उशीर होत असल्याचं कळवी, पण इतर वेळी वेळेवर पोचे. त्या दिवशी चारुता मला म्हणाली की मी मैत्रिणीकडून परस्पर येईन. मला त्यात काहीच अयोग्य वाटलं नाही. आम्ही तयारी करत असताना नीतूनं विचारलं, चारुता कुठं आहे? मी
ती मैत्रिणीकडून परस्पर येत असल्याचं सांगितलं. त्यानं फोन उचलला. मैत्रिणीच्या आईला जरा तुटकपणेच चारुताकडे फोन द्यायला सांगितलं. चारुतानं हॅलो म्हटल्यावर लगेच म्हणाला, असशील तशी लगेच निघ आणि घरी ये, आपल्याला जायचंय. चारुता तिकडून काही सांगायचा प्रयत्न करत होती. तिला मध्येच तोडून तो म्हणाला, तुझं बूड तिकडून हलव आणि निघ. चारुताचा तिच्या कानावर विश्वास बसेना. आता तर मी जाणारच नाही असा एक बंडखोर विचार तिच्या मनात आला. पण ती एखाद्या यंत्रासारखी घरी आली. डोळ्यात अश्रू तरळत होते. पण नीतू काहीही न घडल्यासारखं हसत खेळत आम्हा सगळ्यांना घेऊन पार्टीला गेला. दुसऱ्या दिवशी चारुतानं माझ्याशी बराच वाद घातला, पण बाबाशी चर्चा करायला गेली नाही. माझ्याकडून तिची काही समजूत पटली नाही. बाबानं तिला दुखावलं तरी तिनं त्याला माफ करून टाकलं होतं. पण तू बाबाला असं करूच कसं दिलंस, असं ती मला विचारत राहिली. तिच्या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नव्हतं. घरातल्या सर्वांनी एकत्र बसून आपलं काही चुकतंय का हे लिहून वाचून दाखवावं, म्हणजे आपले परस्पर संबंध अधिक मोकळेपणाचे होतील अशी कल्पना एकदा मी काढली. तो त्यात सहभागी झाला नाही आणि बाबा जिथं सहभागी होत नाही ती गोष्ट यशस्वी होण्याची किंवा महत्त्वाची असण्याची शक्यता मुलांनाही न वाटल्यानं ती कल्पना अयशस्वी झाली.